शेतकऱ्यांचं सुद्धा काय नक्की उद्धव हायस्कूलचा मुद्दा जो तुम्ही मांडताय तो नेमका काय आहे आणि या मागची पार्श्वभूमी काय? उर्दू शाळा ही समाजातील म्हणजे कुठल्याही समाजातील ज्याला उर्दू शिकायचं आहे तो त्या शाळेत ऍडमिशन घेईल. ज्याला इंग्रजी शिकायचं होतं त्या काळी आम्ही लहान असताना आम्ही पाहिलंय होली फॅमिली तिकडे कोण जात नव्हतं, पण ज्याला शिकवायचं आहे ज्या पालकाला तो पालक तिथपर्यंत नेऊन सोडत होता. उर्दू शाळा ही नगरपालिकेची 5 नंबर शाळा. तिथं HKD हायस्कूलच्या कब्रस्तान ट्रस्टच्या बाजूला ही शाळा आहे. बरेच वर्ष झाली ही शाळा त्या HKD स्कूलनं दिलेली आहे नगरपालिकेला वापरण्यासाठी. आणि तिथं सगळं चालू असताना मग 2011च्या दरम्यान पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर मी अल्पसंख्याकांचा जिल्हाध्यक्ष होतो म्हणून मी काही सुखसुविधा अल्पसंख्याकांच्या योजनेतून आणत होतो. बऱ्याच वेळा मी आणलेल्या पण आहेत. तर त्या ह्याच्यात माझ्याही डोक्यात कल्पना आली. मी तत्कालीन मुख्य AO शिक्षण अधिकारी यांच्याशी चर्चा केली. आमची चर्चा झाल्यानंतर त्यांनी मला ही शाळा एक चांगल्या ठिकाणी व्हावी म्हणून 7 नंबर शाळा सुपर मार्केटच्या समोरची शाळा आहे त्याच्या आतमध्ये एक जागा शिल्लक आहे, पटांगण शिल्लक आहे, त्या ठिकाणी ही शाळा आपण बांधूया असं त्यांनी मला सांगितलं. मग त्या संदर्भात आम्ही त्या उर्दू शाळेत थोडीशी आम्ही चर्चा करायला गेलो, मिटिंग घेतली. तर त्यावेळी थोडंसं हे नगरसेवक असल्यामुळं ह्यांचं सगळं चाललं होतं. मग त्यांचं म्हणणं असं आलं की नाही ही मुलं आमची रस्ता ओलांडून कशी जाणार, तिकडं अपघात होतील. तरी मी त्यांना सांगितलं की गोटे मुंडे किंवा आजूबाजूत भरपूर लोक येत आहेत, ज्याला शिकायचं आहे तो येणारच आहे. त्यावेळी तुम्ही इतकं जोरदार बोलला तिथं की खून की नदिया बहाएंगे स्कूल नाही हिलाएंगे, तिथं शाळा राहिली पाहिजे हा हट्टाच तुमचा होता. मग आजच तुम्हाला काय झालंय की ती शाळा कचरा डेपो पशी न्यायची. कुणाचा अट्टास होतं त्यांचा म्हणजे कुणाचा? आता जे बांधकाम सभापती आहेत नाव काय ते? अख्तर आंबेकरी हे आता नगरसेवक, याच्या अगोदर त्यांचा चिरंजीव नगरसेवक होता. तर ह्यांनी हा अट्टास का धरावा, मुलांच्या जीवाशी आपण का खेळावं. त्या कचरा डेपोतून जे काही वायू निघतात ते शरीराला घातक आहेत. जे मेडिसिनचं तिथं हे आहे डेपो आहे, सगळं कचरा डेपो अधूनमधून जातात. मग त्याच्यातून जे काही वायू निघतो त्या वायूमुळं त्या मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार आहे. आमचा विरोध शाळेला नाही, शाळा इमारत ही तुम्ही आणलेत ना फंड तर चांगल्या ठिकाणी 100% बांधा. चांगली जागा बघा, चांगल्या जागेत नेऊन बांधा ना तुम्ही. तिथंच का पाहिजे हा हट्टाच कशासाठी आहे हा माझा त्यांना एक प्रश्न आहे. पुढची भूमिका काय असेल जर बांधकाम थांबलं नाही, आम्ही आंदोलन करणार ना. मुळात त्यांना बांधकाम करण्यासाठी हा रस्ता बदलावा लागेल आणि तो रस्ता परत कचरा डेपोतून जातोय. कचरा डेपो आपल्याला कचरा साठवण्यासाठी आता जागा कमी आहे मुळात, आणि त्या कचरा डेपोत जर परत त्यातली जागा तुम्ही रस्त्यात घालवत असशीला तर त्या रस्त्यात कचरा डेपोची जागा कमी होणार आहे, ते आम्ही व्हायला देणार नाही. कचरा डेपोच्या तिथं जो घोटाळा झालाय तो नेमका घोटाळा काय आहे? तो घोटाळा तिथं त्यांनी लाल माती टाकणे आणि सुशोभीकरण करणे असा मुद्दा त्यांनी त्या ह्याच्यात टेंडरमध्ये आहे. मग तिथं जर पाहायला गेलं, जागेवर जर तुम्ही गेला तर माझ्याकडे व्हिडिओ आहे, तर तुम्ही जाऊन तिथं व्हिडिओ काढू शकता. मी तुम्हाला जागा दाखवतो. ती ज्या अधिकाऱ्यांनी मला जागा दाखवली ती जागा मी दाखवतो. त्या जागेवर आजही कचऱ्याचे ढीग तसेच आहेत. मग त्याच्या अलीकडच्या बाजूला एक STPचं काम चालू आहे थोडंसं. मग त्या अनुषंगानं तिथं कटिंग झालंय, म्हणजे जमीन कटिंग केलेली आहे. त्या बाजून आपण जर पाहिलं, कारण तो एरिया त्यातला येतोय, गार्डन मधलाच एरिया येतोय तो. तिथपर्यंत आता जी बिल्डिंग चालू आहे तिथपर्यंत ते गार्डन होतं सुशोभीकरण करण्याचं. तर ते मध्येच मग उकरले सगळं. ठीक आहे, जास्त खोल गेला असेल तर वरचं गेलं असेल, परंतु त्या हिशोबाने जर आपण माप लावून बघितलं तर कुठंही हार्डरॉक दिसत नाही, मुरुम दिसत नाही, लाल माती दिसत नाही. मग हे गार्डन गेलं कुठं, याचं उत्तर
आम्ही सीओना मागतोय. सीओनी अधिकारी दिले, अधिकाऱ्यांनी दाखवलं तिथं आम्हाला, म्हणले ही जागा तिथं गार्डन नाही, परंतु त्याच्या बाबतीत त्यांनी असं काही खुलासावर उत्तर दिलं नाही की गार्डन गेलं कुठं. प्रकाशनगर भाग तुम्ही म्हणताय नगरपालिकेत मोडत नाही, मग तिथं नगरपालिकेची बाग एक ठेकेदार करतोय, नगरपालिकेची बाग होते, तिथे त्रास होतोय, तो नेमका विषय काय थोडक्यात सांगा. त्रास होतोय हा भाग नव्हे. कुठलीही जागा, कुठल्याही जागेत नगरपालिका एक शासनाचा फंड टाकत असताना कायदेशीर बाबीचा विचार करावा लागतो की ती जागा नगरपालिकेने ॲक्वायर केलेली आहे का, किंवा त्या सोसायटीनं हस्तांतरण केलेलं आहे का. असं मी त्यांना कागद मागितलेत मुख्याधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाला, तुमच्याकडे असले कागद असले तर आम्हाला दाखवा. तर ते आज सांगायचे तर कागद काय आलेले नाहीत. आणि असं प्रायव्हेट जागेत घुसून इतकी बळजबरी करणे म्हणजे नगरपालिकेत खरं आता नगराध्यक्षांनी खरं त्यात लक्ष घालायला पाहिजे की असं का होतंय. मग प्रशासन अधिकारी कसा अभ्यास करतायत टेंडर करताना, त्या जागेची माहिती घेतायत का नाही घेतायत. ही माझी एक नगराध्यक्षांना सो विनंती राहील की त्यांनी या सगळ्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. कोण आहे ठेकेदार, कोण कोण करते. ठेकेदार आता तुम्हाला माहित आहे ना. हा, त्या जागेतला पहिला जो आता जे संविधान भवन होतंय त्या जागेत पहिला कोंडवाडा होता. नगरपालिकेच्या प्रत्येक नगरपालिकेला एक कोंडवाडा असतो आणि तो करावाच लागतो. हा जे आपल्या नगर परिषद कायद्या ह्याच्यात ते आहे. हा कोंडवाडा पाडला का महत्वाचा, आता दुसरा कोंडवाडा आहे का आणि कुणाच्या परमिशननं पाडला, हाही त्यातला चौकशीचा भाग आहे तो. ओके.